Hello everyone. Now we are going to solve the seventh example of amalgamation of partnership firm. So look at the example. The balance sheets of Messrs A and B and Messrs C and D as on 31st December 2012 were as follows. दोन फर्म्स आहेत ए आणि बी आणि मेसर सी आणि डी अशा दोन फर्म्सचे बॅलन्स शीट्स आपल्याला दिलेले आहेत. लायबिलिटी साईडला कॅपिटल दिलेत ए बी सी आणि डीचं प्रत्येकाचं 10,000 रुपये आहे. त्यानंतर क्रेडिटर्स दिलेत, त्यानंतर लोन दिले, लोन फक्त सी आणि डी या फर्मचंच दिले 10,000 रुपये आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेले आहेत. तसंच असेट साईडला लँड अँड बिल्डिंग, मशिनरी, फर्निचर, डेटर्स, स्टॉक आणि कॅश अशा असेट्स दिलेल्या आहेत. ओके, अशा दोन बॅलन्स शीट्स आपल्याला दिलेत आणि खाली लिहिलेलं आहे टू फर्म्स डिसाइडेड टू अमालगमेट अँड फॉर्म इनटू AB अँड कंपनी विथ इफेक्ट फ्रॉम 1 जानेवारी 2013. याचा अर्थ या ज्या दोन फर्म्स आहेत मेसर्स ए अँड बी आणि मेसर्स सी आणि डी यांनी काय केलंय, डिसाईड केले अमालगमेशनसाठी, एकत्र येण्यासाठी आणि नवीन फर्म स्थापन करणार आहेत. नवीन फर्मचं नाव आहे AB अँड कंपनी. कधीपासून? 1 जानेवारी 2013 पासून. थोडं सांगितलं आहे पार्टनर्स वुड शेअर प्रॉफिट अँड लॉसेस इक्वली बिटवीन देमसेल्व्स ॲज दे वेअर डुईंग प्रायर टू अमालगमेशन अँड ॲग्रीड टू फॉलोविंग रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. पार्टनर्सनी काय केलेलं आहे, डिसाईड केलेलं आहे प्रॉफिट अँड लॉस इक्वली शेअर करण्याचं. माझे पार्टनर्सनी काय केले तर प्रॉफिट अँड लॉस हा इक्वली शेअर करण्याचं डिसाईड केलेलं आहे, जसं पूर्वी होतं. आणि त्यानंतर रिव्हॅल्युएशन केलेलं आहे असेट्स अँड लायबिलिटीज. मग असेट्स अँड लायबिलिटीजचं रिव्हॅल्युएशनमध्ये रिव्हॅल्युएशन झाल्यानंतरच्या अमाऊंट्स दिलेले आहेत. लँड अँड बिल्डिंगचे दिलेत, मशिनरी दिले, फर्निचर दिले, डेटर्स दिलेत, स्टॉक दिले आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस दिलेत. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ही आहे लायबिलिटी आणि बाकीचे आहेत असेट्स. मग अमालगमेशन करतेवेळी या नवीन अमाऊंट्स प्रोव्हाइड केलेले आहेत. त्यानंतर खाली सांगितलं इन ॲडिशन टू अभाव इट वॉज डिसाइडेड ए दॅट द न्यू फर्म वुड नॉट टेक ओव्हर द लोन ऑफ सी अँड डी. मिस्टर सी अँड डीच्या बॅलन्स शीटमध्ये आपल्याला सांगितले बघा, लोन दिलेलं आहे 10,000 रुपये, ते नवीन फर्म टेक ओव्हर करणार नाही. मग हे लोन जे आहे ते कोणाला घ्यावं लागेल, सी आणि डीला. त्यामुळे सी आणि डीचं कॅपिटल 10,000 रुपयांनी कमी होईल. त्यानंतर पुढचे ॲडजस्टमेंट दिलेले आहे दॅट द गुडविल ऑफ ए बी सी अँड डी वेअर व्हॅल्यूड ॲट 10,000 अँड 5,000 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे ए आणि बीचं गुडविल हे 10,000 रुपये, सी अँड डी ही जी फर्म आहे त्याचं गुडविल 5,000 रुपये असं डिसाईड केलेलं आहे अमालगमेशनच्या वेळी. आणि पुढे सांगितलेलं आहे इन द फर्स्ट इन्स्टंट बट फॉर द पर्पज ऑफ द बॅलन्स शीट ऑफ न्यू फर्म द कंबाईंड गुडविल वुड बी व्हॅल्यूड ॲट 12,000. मेसर्स ए आणि बीचं गुडविल हे 10,000 रुपये डिसाईड केलं, सी आणि डीचं 5,000 रुपये, असं 15,000 रुपये टोटल गुडविल न्यू फर्ममध्ये जाणार आहे. पण बॅलन्स शीट जी आहे न्यू फर्मची, ओके, त्याच्यामध्ये मात्र कंबाईन गुडविल म्हणजे दोन्ही फर्मचं एकत्रित गुडविल हे किती घेतलं जाणार आहे तर 12,000 रुपये. म्हणजे 15,000 रुपये टोटल गुडविल जरी दोन्ही फर्मचं होत असेल तरी नवीन फर्मच्या बॅलन्स शीटमध्ये गुडविल घेतलं जाईल 12,000 रुपये, म्हणजे 3,000 रुपये कमी होतील. आता हे 3,000 रुपये कमी झाले म्हणजे या चारही पार्टनर्सचं कॅपिटल तेवढं कमी झालं. कारण आपल्याला माहिती आहे की आपण गुडविल जे ॲड करतो ते पार्टनरच्या कॅपिटलमध्ये ॲड करतो. आता 3,000 रुपये न्यू फर्ममध्ये गुडविल कमी होणार आहे, याचा अर्थ 3,000 रुपयांनी या चारही पार्टनर्सचं कॅपिटल हे कमी होईल.
त्यानंतर तिसरी ॲडजस्टमेंट दिली, द रिकन्स्ट्रक्टेड कॅपिटल्स ऑफ पार्टनर्स शुड बी 14,000 each, पार्टनर्स इंट्रोड्युसिंग कॅश इफ नेसेसरी. रिकन्स्ट्रक्टेड कॅपिटल्स म्हणजे न्यू फर्ममध्ये गेलेलं असताना नवीन जे कॅपिटल आहे रिकन्स्ट्रक्ट केलेलं ते किती आहे, 14,000 पर पार्टनर. प्रत्येक पार्टनरचं कॅपिटल डिसाईड किती केलेलं आहे, 14,000 रुपये. आणि पार्टनर्स इंट्रोड्युसिंग कॅश इफ नेसेसरी, जर कमी कॅपिटल पडलं 14,000पेक्षा कमी, त्यांनी जर न्यू फर्ममध्ये कॅपिटल ट्रान्सफर केलं तर त्यांना कॅश ब्रिंग करावी लागेल. आणि त्यानंतर मग सांगितलं, यू आर रिक्वायर्ड टू प्रिपेअर जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ए अँड बी. ए आणि बीच्या पुस्तकामध्ये जर्नल एंट्रीज तयार करायचे आहेत. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड ए बी अँड कंपनी अकाउंट इन द बुक्स ऑफ सी अँड डी. सी आणि डीची जी फर्म आहे त्यांच्या पुस्तकामध्ये मात्र लेजर अकाउंट्स तयार करायचे आहेत. कोणकोणते, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट आणि ए बी अँड कंपनी अकाउंट, असे 3 महत्त्वाचे जे लेजर अकाउंट्स आहेत ते तयार करायचे आहेत. आणि यानंतर जर्नल एंट्रीज अँड ओपनिंग बॅलन्स शीट इन द बुक्स ऑफ ए बी अँड कंपनी. ए बी अँड कंपनी जी आहे, न्यू फर्म जी आहे आपली, त्याच्यामध्ये जर्नल एंट्रीसुद्धा करायची आणि ओपनिंग बॅलन्स शीटसुद्धा तयार करायची आहे. या पद्धतीने आपल्याला हे एक्झाम्पल सांगितलेलं आहे. तर आपण आता एक्झाम्पल सॉल्व करू. आपल्याला पहिल्यांदा जे सांगितलेलं आहे ते आपण करू की जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ ए अँड बी. Journal entries in the books of A and B. आपण जर्नल एंट्रीज तयार करू. डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. आपण जर्नल एंट्रीज कोणकोणत्या करतो, पहिल्यांदा रिव्हॅल्युएशन असेट्स अँड लायबिलिटीज, त्यानंतर रिव्हॅल्युएशनचा प्रॉफिट किंवा लॉस ट्रान्सफर करायचा पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला, त्यानंतर क्रिएशन ऑफ गुडविल, त्यानंतर असेट्स आणि लायबिलिटीज न्यू फर्ममध्ये ट्रान्सफर आणि कॅपिटल ट्रान्सफर. अशा 5 प्रकारच्या एंट्रीज आपण ओल्ड फर्मच्या बुक्समध्ये करतो. मग ए बीच्या बुकमध्ये सुद्धा या 5 प्रकारच्या एंट्रीज करायच्या आहेत. पहिल्यांदा करायचं रिव्हॅल्युएशन ऑफ असेट्स अँड लायबिलिटीज. द रिव्हॅल्युएशनची अमाऊंट आपल्याला ह्यात टेबलमध्ये दिलेली आहे बघा. पर्टिक्युलर्स ए अँड बी रुपीज, सी आणि डी रुपीज. त्याच्यामध्ये पहिलं आहे लँड अँड बिल्डिंग. लँड अँड बिल्डिंगची रिव्हॅल्युएशन करून अमाऊंट दिलेली आहे 10,000 रुपये. बॅलन्स शीटमध्ये ए अँड बीच्या लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट किती आहे, 10,000 रुपये. म्हणजे लँड अँड बिल्डिंगची अमाऊंट काय बदलली नाही रिव्हॅल्युएशनमध्ये. त्यानंतर पुढची दिली मशिनरी 7,000 रुपये आणि ए अँड बीच्या बॅलन्स शीटमध्ये मशिनरी किती दिलेली आहे, 7,000 रुपये दिलेली आहे. म्हणजे मशिनरीची अमाऊंटसुद्धा चेंज झालेली नाही. पुढे दिले फर्निचर 2,500 आणि बॅलन्स शीटमध्ये फर्निचर किती दिले, 3,000 रुपये. म्हणजे बॅलन्स शीटमध्ये 3,000 रुपये दिले म्हणजे रिव्हॅल्युएशनमध्ये फर्निचरची अमाऊंट किती झाली, 2,500. याचा अर्थ 500 रुपये व्हॅल्यू कमी झाली फर्निचरची. ओके, म्हणजे तो लॉस आहे. आपण लॉस कुठे लिहितो, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट करून लिहितो. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डेबिट करतो. आपण काय म्हणायचं पहिली एंट्री, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू फर्निचर. फर्निचर अकाउंट, फर्निचरची अमाऊंट किती कमी झाली, 500 रुपयांनी. त्यानंतर पुढचं बघा सांगितलेलं आहे असेट डेटर्स 5,500 ॲडजस्टमेंटमध्ये दिलेले आहे आणि बॅलन्स शीटमध्ये डेटर्स किती दिलेले आहेत, 6,000 रुपये. बरोबर, म्हणजे बॅलन्स शीटमध्ये 6,000 रुपये असताना रिव्हॅल्युएशनची अमाऊंट किती झाली, 5,500. म्हणजे 500 रुपयाने डेटर्सची व्हॅल्यू कमी झाली. मग ते सुद्धा प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू डेटर्स. इथे घ्यायचे टू डेटर्स 500 रुपये. त्यानंतर पुढचं जे असेट दिली ते आहे स्टॉक. स्टॉक दिला आहे 8,000 रुपये रिव्हॅल्युएशनचं आणि बॅलन्स शीटमध्ये स्टॉक किती दिला आहे, 8,000 रुपये. म्हणजे स्टॉकची व्हॅल्यू बदललेली नाही.
पुढे दिले आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2000 रुपये, बॅलन्स शीटमध्ये सुद्धा 2000 रुपये आहे. म्हणजे इथं फक्त दोनच असेट्सची रिव्हॅल्युएशन करून अमाऊंट चेंज झालेली आहे आणि दोन्ही असेटची व्हॅल्यू कमी झालेली आहे आणि हा आहे लॉस. त्यामुळे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट किती रुपयांनी? 500 आणि 500 1000 रुपये. बरोबर. आपण इथं ॲडजस्टमेंट काय लिहू? being depreciation in the value of furniture and debtors. या पद्धतीने आपण पहिली ॲडजस्टमेंट केली. तर रिव्हॅल्युएशन जेवढ्या असेट्स दिल्या त्या सर्वांची रिव्हॅल्युएशनची अमाऊंट आपण कम्पेअर केली. त्यानंतर आपण काय करतो? प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटचा प्रॉफिट किंवा लॉस ट्रान्सफर करतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. मग दुसरी एंट्री काय होईल? आता इथं लॉस आहे, बरोबर. प्रॉफिट असला तर आपण काय करतो? कॅपिटल जे असतं पार्टनर्सचे त्याच्या क्रेडिट साईडला लिहितो. म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट काय करतो? क्रेडिट करतो. आपण एंट्री काय करतो? प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. जर प्रॉफिट असेल तर रिव्हॅल्युएशनमध्ये जर लॉस असेल तर मात्र उलट करावं लागेल. काय करावं लागेल? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट करावं लागेल, बरोबर. म्हणजे पार्टनर्सचं कॅपिटल तेवढं कमी होईल कारण लॉस आहे. त्यावेळी एंट्री काय होणार? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. इथं काय आहे? लॉस आहे 1000 रुपये आणि त्याच्यामुळं काय करायचं? पार्टनर्स कॅपिटल अकाउंट डेबिट करायचं. इथं पार्टनर्स कोण कोण आहेत? दोघं आहेत, ए आणि बी. मग दुसरी एंट्री काय करायची? एज कॅपिटल अकाउंट डेबिट बीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटचा लॉस किती? एकूण टोटल 1000 रुपये. आणि प्रॉफिट शेअरिंग रेशो आपल्याला सांगितलेला आहे इक्वल, बरोबर. आपल्याला कॅपिटल इक्वल आहे आणि प्रॉफिट किती सांगितले का? प्रॉफिट पार्टनर्स पहिलाच पॅरेग्राफ सांगितलं आहे बघा की पार्टनर्स वुड शेअर प्रॉफिट अँड लॉस इक्वली बिटवीन देमसेल्व्स ॲज दे वी आर डुईंग प्रायर टू अमालगमेशन. म्हणजे अमालगमेशन पूर्वी सुद्धा ते प्रॉफिट अँड लॉस इक्वली शेअर करत होते. तर लॉस आहे इक्वली शेअर होणार ए आणि बी मध्ये, पार्टनर्समध्ये. एला 500, बीला 500. आपण काय म्हणू? बिईंग बॅलन्स ऑफ प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट इज ट्रान्सफर्ड टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. म्हणजे कॅपिटल अकाउंटला प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंटचा बॅलन्स हा ट्रान्सफर केला. आता ही 2 स्टेज झाल्या. तिसरी स्टेज काय करतो आपण? गुडविल क्रिएशनची एंट्री करतो. आपल्याला गुडविलचं ॲडजस्टमेंट दिलेलं आहे बी, की गुडविल ऑफ ए अँड बी अँड सी अँड डी वेअर व्हॅल्यूड ॲट ₹10,000. ए आणि बी फर्मचं गुडविल किती क्रिएट केले? 10,000 रुपये. गुडविल वाढणार आहे, मग असेट अकाउंट डेबिट म्हणजे गुडविल अकाउंट डेबिट. गुडविल अकाउंट डेबिट किती रुपयाने वाढणार आहे? 10,000 रुपये क्रिएट केले. गुडविल आपण ट्रान्सफर करतो पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. त्यामुळं पार्टनर्स आहेत ए आणि बी, मग एज कॅपिटल अकाउंट आणि टू बीज कॅपिटल अकाउंट. किती रुपये? इक्वल डिस्ट्रीब्युशन आहे, त्यामुळे 5,000 रुपये त्यांच्या कॅपिटल अकाउंटला अमाऊंट जाईल. नॅरेशन काय लिहू? बिईंग क्रिएशन ऑफ गुडविल. या पद्धतीने तिसरी एंट्री होईल. चौथी एंट्री आपण काय करतो? तर असेट्स अँड लायबिलिटीज ट्रान्सफर करतो न्यू फर्ममध्ये. ओके. मग आपण एंट्री काय करतो? न्यू फर्म अकाउंट डेबिट. न्यू फर्ममध्ये कारण सर्व असेट्स या जाणार आहेत, त्यामुळं न्यू फर्म अकाउंट डेबिट लायबिलिटीज अकाउंट डेबिट टू असेट्स अकाउंट, बरोबर. मग एंट्री काय होईल? न्यू फर्म कोणती आहे? ए अँड बी. ए बी अँड कंपनी. ए बी अँड कंपनी अकाउंट डेबिट. त्यानंतर सर्व लायबिलिटीज अकाउंट डेबिट. लायबिलिटीज बॅलन्स शीटमध्ये कोणकोणत्या दिलेल्या आहेत? तर दिलेलं आहे पहिलं क्रेडिटर्स 15,000 रुपये. मग पहिल्यांदा घेऊया क्रेडिटर्स अकाउंट डेबिट 15,000 रुपये.
पुढची लायबिलिटी दिलेली आहे ए अँड बीची. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2000. मग आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट डेबिट 2000 रुपये टू असेट्स. असेट्स ज्या रिव्हॅल्युएशन करून जी अमाऊंट आहेत त्या अमाऊंट घ्यायच्या. मग ॲडजस्टमेंटमध्ये सर्व ज्या अमाऊंट दिलेल्या आहेत त्या सर्व अमाऊंट आपण घेऊया. पहिल्यांदा दिले लँड अँड बिल्डिंग 10,000 रुपये टू लँड अँड बिल्डिंग 10,000 रुपये टू मशिनरी 7,000 रुपये टू फर्निचर 2,500. त्यानंतर दिले डेटर्स 5,500 टू डेटर्स 5,500 टू स्टॉक 8,000. आणि आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ती लायबिलिटी आहे 2,000. ते आपण ऑलरेडी डेबिटला घेतले. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2,000 रुपये. बरोबर. या असेट्स दिलेले आहेत रिव्हॅल्युएशनचे. रिव्हॅल्युएशनच्या असेट्स सोडून बॅलन्स शीटमध्ये आणखी काही असेट्स आहेत. उदाहरणार्थ कॅश ॲट बँक 3,000 रुपये. बरोबर. मग शेवटी दिलेलं आहे. मग ते सुद्धा असेट ट्रान्सफर होणार आहे. मग ती सुद्धा असेट घ्यावी लागेल टू कॅश ॲट बँक 3,000 रुपये. आणि आपण क्रिएट केले गुडविल ए आणि बीचं 10,000 रुपये केले. ते सुद्धा न्यू फॉर्ममध्ये ट्रान्सफर होणार आहे. त्यामुळे टू गुडविल किती रुपये 10,000 रुपये. सर्व असेट्स आपण घेतल्या. रिव्हॅल्युएशनमधल्या सर्व असेट्स घेतल्या प्लस बॅलन्स शीटमधलं कॅश घेतला आणि गुडविल जे क्रिएट केलेलं आहे ते गुडविल घेतलं. मग सर्व असेट्सची करायची बेरीज, त्यातून वजा करायचं लायबिलिटीज. म्हणजे असेट्समधून लायबिलिटीज वजा करायची आणि तेवढी अमाऊंट कुठे लिहायची ए अँड बी कंपनीच्या पुढे लिहायची. मग जर सर्व असेट्सची जर बेरीज केली तर ती येईल 46,000 रुपये. त्याच्यातून वजा केले आपण 17,000 रुपये. अमाऊंट किती येईल 29,000. आपण नॅरेशन काय लिहू बीइंग असेट्स अँड लायबिलिटीज ट्रान्सफर्ड. ओके. या पद्धतीनं आपण काय केलं असेट्स अँड लायबिलिटी ट्रान्सफर केल्याची एंट्री केली. आणि त्यानंतर शेवटची एंट्री काय करतो कॅपिटल ट्रान्सफर करण्याची. बरोबर. कॅपिटल ट्रान्सफर करताना एंट्री काय करतो कॅपिटल कमी होणार आहे. बरोबर. 5वी एंट्री. त्यामुळं कॅपिटल अकाउंट डेबिट पार्टनर्स जो आहे एज कॅपिटल अकाउंट डेबिट. दुसरा बीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू न्यू फर्म मध्ये ट्रान्सफर करतो. म्हणून न्यू फर्मचं नाव आहे ए बी अँड कंपनी टू ए बी अँड कंपनी अकाउंट. अमाऊंट किती ट्रान्सफर होणार आहे कॅपिटलची तर ती कॅपिटल अकाउंट तयार केल्यानंतरच आपल्याला समजणार. त्यामुळे आपण काय करू कॅपिटल अकाउंट तयार करू. आपण असं करू की सर्वच अकाउंट तयार करू. 3 महत्वाचे. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, पार्टनर्स आहेत ए आणि बी. त्यानंतर न्यू फर्म अकाउंट ए बी अँड कंपनी, ए बी अँड कंपनी अकाउंट. ह्या पद्धतीने आपण 3 काय केले अकाउंट तयार केले. डेबिट क्रेडिट लिहायचं, पर्टिक्युलर्स रुपीज सुद्धा लिहायचं प्रत्येक ठिकाणी.
सुद्धा डेबिट क्रेडिट पर्टिक्युलर्स या पद्धतीने आपण अकाउंट निर्माण केले. अकाउंट निर्माण केल्यानंतर काय करायचं, फक्त जर्नल एंट्रीचं पोस्टिंग करायचं. पहिली एंट्री आहे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट डेबिट टू फर्निचर टू डेटर्स. मग प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला टू फर्निचर 500 रुपये, टू डेटर्स 500 रुपये, बरोबर. त्यानंतर दुसरी एंट्री एज कॅपिटल अकाउंट डेबिट बीज कॅपिटल अकाउंट डेबिट टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. म्हणजे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटचा आपण बॅलन्स ट्रान्सफर केला आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग एज कॅपिटल आणि बीज कॅपिटल जे आहे त्याच्या डेबिट साईडला काय टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. किती रुपये, 500 रुपये. आणि प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय एज कॅपिटल 500 बाय बीज कॅपिटल अकाउंट 500. 1000 रुपयाला काय होईल, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट क्लोज होईल, बरोबर. पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स आपल्याला लिहावा लागेल बॅलन्स शीटमधला बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन. किती रुपये दिला बॅलन्स शीटमध्ये, ए आणि बीचा 10,000 रुपये आणि 10,000 रुपये, बरोबर. मग तो घ्यावा लागेल. त्यानंतर पुढच्या एंट्रीचं पोस्टिंग गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. मग पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या क्रेडिटला बाय गुडविल किती रुपये, 5,000 रुपये आणि 5,000 रुपये. यानंतर पुढच्या एंट्रीचं पोस्टिंग एबीआय कंपनी अकाउंट डेबिट. मग एबीआय कंपनी अकाउंटच्या डेबिटला काय यायचं, टू सर्व असेट्स. मग टू लँड किती दिली, 10,000 रुपये. त्यानंतर टू मशिनरी 7,000 रुपये. त्यानंतर टू फर्निचर 2,500. त्यानंतर दिलं आहे डेटर्स 5,500. टू डेटर्स 5,500. टू स्टॉक 8,000. टू कॅश ॲट बँक 3,000. टू कॅश 3,000 आणि टू गुडविल 10,000. ओके. या पद्धतीनं आपण काय केलं, सर्व असेट्स ट्रान्सफर केल्या आणि त्यानंतर लायबिलिटी सुद्धा ट्रान्सफर करायच्या क्रेडिट साईडला बाय क्रेडिटर्स 15,000 बाय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2,000. या पद्धतीनं आपण असेट्स लायबिलिटीज ट्रान्सफर केल्या. आता कॅपिटल अकाउंट काय करूया, क्लोज करू. इकडे 10,000 आणि 5,000 टोटल येईल 15,000. तीच इकडे येईल टोटल 15,000 आणि कॅपिटलचा बॅलन्स कुठे जातो, न्यू फर्मच्या अकाउंटला. इथं काय आहे, टू एबीआय कंपनी. किती जाईल, 15,000 मधून 500 गेले, 14,500. 14,500 हा पुढे जाणार एबीआय कंपनीच्या क्रेडिटला बाय एज कॅपिटल 14,500 बाय बीज कॅपिटल 14,500. एंट्री काय होणार, एज कॅपिटल अकाउंट डेबिट बीज कॅपिटल अकाउंट डेबिट 14,500 14,500. कारण 14,500 कॅपिटल अकाउंटला डेबिट केलेले आहे, बरोबर. ट्रान्सफर कुठे केली, टू ए अँड बी. त्यामुळं टू ए अँड बी
म्हणजे ए इज कॅपिटल अकाउंट डेबिट 14,500, बी इज कॅपिटल अकाउंट डेबिट 14,500 टू ए बी अँड कंपनी 29,000 अशी एंट्री होणार आहे ट्रान्सफर केलीची. तीच एंट्री आपण खाली केलेली आहे शेवटची. ए इज कॅपिटल अकाउंट डेबिट 14,500, बी इज कॅपिटल अकाउंट डेबिट 14,500 टू ए बी अँड कंपनी 29,000. आपण नॅरेशन काय लिहू? बिंग बॅलन्स ऑफ कॅपिटल ट्रान्सफर्ड टू ए बी अँड कंपनी अकाउंट. ओके, या पद्धतीने सर्व आपण एंट्रीज आणि त्याचे अकाउंट्स तयार केले. शेवटचे एंट्री म्हणजे कॅपिटल ट्रान्सफर करत असताना न्यू फॉर्ममध्ये त्याची जी अमाऊंट आहे ते कॅपिटल अकाउंट तयार करूनच निघते. त्यामुळे कॅपिटल अकाउंट आपल्याला तयार करावं लागतं. मग काय करायचं? टोटल करायची ए बी अँड कंपनीची 15,000 प्लस 2,000 17,000, 17,000 प्लस 29,000 46,000 टोटल होणार. या पद्धतीने आपण काय केलं? ए बी या फर्ममध्ये जर्नल एंट्रीसुद्धा तयार केली आणि लेजर अकाउंटसुद्धा तयार केले. लेजर अकाउंट सांगितले नाही, पण आपल्याला कॅपिटलचं बॅलन्स शोधण्यासाठी कॅपिटल अकाउंट तयार करावं लागलं, त्यामुळे आपण लेजर अकाउंटसुद्धा तयार केले. यानंतर आपल्याला पुढं काय सांगितलेलं आहे तर एक्झाम्पलमध्ये बघा की प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, पार्टनर्स कॅपिटल अकाउंट अँड ए बी अँड कंपनी अकाउंट इन द बुक्स ऑफ सी डी. सी डीच्या पुस्तकामध्ये काय करायचे? आपल्याला हे तिन्ही अकाउंट तयार करायचे. आपण इथं जर्नल एंट्रीज तयार न करता डायरेक्ट लेजर अकाउंट तयार करूया. आपण काय म्हणू? लेजर अकाउंट्स इन द बुक्स ऑफ लेजर अकाउंट्स इन द बुक्स ऑफ सी डी, सी अँड डी. आपल्याला 3 अकाउंट सांगितले. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट तो तयार करू. त्यानंतर सांगितलेलं आहे पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. सी आणि डीचा डेबिट क्रेडिट लिहायचं. त्यानंतर सांगितलेलं आहे ए बी अँड कंपनी अकाउंट. या पद्धतीने आपण अकाउंट्स निर्माण केले. पर्टिक्युलर्स रुपीज, अकाउंट निर्माण केल्याचा एक्झाम्पल सॉल्व करू. बघा, ॲडजस्टमेंटमध्ये रिव्हॅल्युएशनचे अमाऊंट दिलेले आहेत, बरोबर. त्याचं कम्पॅरिझन आपण बॅलन्स शीटच्या अमाऊंट बरोबर करू. मग व्हॅल्युएशन कमी झाले का जास्त झाले ते आपल्या लक्षात येईल. त्यानुसार प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला ते आपण इफेक्ट्स करूया. पहिल्यांदा सांगितले लँड अँड बिल्डिंग. ॲडजस्टमेंटमध्ये दिलेत 10,000 रुपये, बॅलन्स शीटमध्ये दिलेत 12,000 रुपये. म्हणजे बॅलन्स शीटमध्ये नोंदवलेली अमाऊंट होती 12,000 रुपये, पण रिव्हॅल्युएशन केल्यानंतरची अमाऊंट किती झाली? 10,000 रुपये. म्हणजे 2,000 रुपये काय झाले? लँड अँड बिल्डिंगचे कमी झाले, म्हणजे तो आहे लॉस. लॉस कुठं घेतो? प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला घेऊया. टू लँड अँड बिल्डिंग, टू लँड अँड बिल्डिंग किती रुपये? 2,000 रुपये. त्यानंतर पुढचे असेट दिलेले आहे मशिनरी. बॅलन्स शीटमध्ये मशिनरी किती दिली? 8,000 रुपये आणि रिव्हॅल्युएशनची ॲडजस्टमेंटमध्ये 8,000 रुपये. म्हणजे तिथं मशिनरीची व्हॅल्यू चेंज झाली नाही आहे, पण त्याच्यामुळं तिथे काही इफेक्ट येणार नाही. त्यानंतर फर्निचर दिला आहे बॅलन्स शीटमध्ये 3,500 आणि रिव्हॅल्युएशनची अमाऊंट आहे 2,500.
म्हणजे ॲक्च्युअली बॅलन्स शीटमध्ये नोंदवलेली अमाऊंट होती 3,500. रिव्हॅल्युएशन केल्यानंतर त्याची अमाऊंट झाली 2,500. 1,000 रुपयानं काय झाली, व्हॅल्यू कमी झाली, तो लॉस आहे. तो कुठे घेतो, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिटला. टू फर्निचर 1,000 रुपये. त्यानंतर पुढचे असेट दिले डेटर्स. बॅलन्स शीटमध्ये डेटर्स दिलेत 8,500 आणि रिव्हॅल्युएशन केल्यानंतरची अमाऊंट आहे 7,000. म्हणजे डेटर्सची अमाऊंट कितीने कमी झालेली आहे, तर 1,500 रुपयांनी कमी झालेली आहे. तो सुद्धा लॉस आहे, तो सुद्धा डेबिट साईडला घ्यायचा. टू डेटर्स 1,500. त्यानंतर पुढचे बघा असेट स्टॉक. बॅलन्स शीटमध्ये दिले 10,000 रुपये आणि रिव्हॅल्युएशनची अमाऊंट दिली 8,000 रुपये. म्हणजे 2,000 रुपयांनी व्हॅल्यू काय झाली, कमी झाली स्टॉकची. ते सुद्धा लॉस आहे, तो येईल डेबिट साईडला. टू स्टॉक 2,000. टू स्टॉक अकाउंट 2,000 रुपये. त्यानंतर पुढची दिलेली आहे असेट आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ॲडजस्टमेंटमध्ये 3,500 आणि लायबिलिटी साईडला आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस सी आणि डीचे दिले 3,000. म्हणजे 3,000 रुपये बॅलन्स शीटमध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस होते. रिव्हॅल्युएशन केल्यानंतर त्याची अमाऊंट झाली 3,500. म्हणजे 500 रुपये वाढले. लायबिलिटी वाढली. लायबिलिटी वाढली म्हणजे तो सुद्धा काय, लॉस. लॉस कुठे येतो, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटच्या डेबिट साईडला. मग ते सुद्धा घ्यायचं. टू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस किती रुपये घ्यायचे, किती रुपयांनी वाढली ती लायबिलिटी, 500 रुपयांनी. 3,000 रुपये होते बॅलन्स शीटमध्ये, 3,500 रुपये झाले. मग 500 रुपये लॉस, तो लिहायचा डेबिट साईडला. बरोबर. अशा पद्धतीने आपण सर्व असेट्स आणि लायबिलिटीची रिव्हॅल्युएशनची अमाऊंट कम्पेअर केली बॅलन्स शीटशी आणि त्याचे इफेक्ट्स हे प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटला घेतले. बरोबर. आता काय करायचं, आपण कॅपिटल अकाउंट निर्माण केलेला आहे. कॅपिटल अकाउंटचा पहिल्यांदा बॅलन्स लिहून घेऊया. बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन. बॅलन्स शीटमध्ये कॅपिटलचा जो बॅलन्स दिलेला आहे सी आणि डीचा, तो किती दिलेला आहे, सी 10,000 रुपये, डी 10,000 रुपये. ते घेऊया 10,000 रुपये आणि 10,000 रुपये. त्यानंतर बघा लोन ऑफ ॲडजस्टमेंट. बघा रिव्हॅल्युएशनच्या अमाऊंट जर खाली, इन ॲडिशन टू अबाव इट वॉज डिसाइडेड दॅट द न्यू फर्म वूड नॉट टेक ओव्हर द लोन ऑफ सी अँड डी. नवीन फर्म जी आहे ती सी आणि डीचं लोन घेणार नाही आहे. ते लोन कुठं जाईल, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला जाईल. कारण ते पार्टनर्सला चुकवावं लागेल आणि त्यामुळं तेवढं कॅपिटल पार्टनर्सचं कमी होईल. त्यामुळे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिटला काय येईल, टू लोन अकाउंट. किती रुपयात एकूण लोन, 10,000 रुपये लोन आहे. मग प्रॉफिट लॉस शेअरिंग रेशो काय आहे, इक्वल आहे. त्यामुळं निम्मी निम्मी अमाऊंट सी आणि डीला जाईल. 5,000 रुपये सीला आणि 5,000 रुपये डीला. त्यानंतर पुढची ॲडजस्टमेंट दिली बघा. गुडविल ऑफ ए बी सी अँड डी व्हॅल्यूड 10,000 आणि 5,000. सी आणि डी फर्मचं जे गुडविल आहे ते किती आहे, 5,000 रुपये. मग गुडविलनं काय होईल, कॅपिटल वाढेल. मग ते क्रेडिट साईडला बाय गुडविल. गुडविल 5,000 रुपये आहे, इक्वल शेअरिंग रेशो आहे. म्हणून सीला 2,500, डीला 2,500. त्यानंतर पुढचं ॲडजस्टमेंट आहे सीची. रिकन्स्ट्रक्टेड कॅपिटल 14,000 रुपये. ते काय न्यू फर्ममध्ये 14,000 रुपयेचा इफेक्ट येणार आहे. इथं आपलं सर्व अमाऊंट्स आपण लिहून घेतले. बरोबर. आपण अकाउंट क्लोज करू. प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंटची डेबिट साईड मोठी आहे. अमाऊंट किती येईल, 2,000 प्लस 1,000 3,000, 3,000 आणि 1,500 4,500, 4,500 आणि 2,000 6,500 आणि 500 7,000. 7,000 रुपये टोटल आली. तीच क्रेडिट साईडला घेऊ 7,000 रुपये. हा जो बॅलन्स आहे तो कुठे ट्रान्सफर होणार आहे, पार्टनर्स कॅपिटल अकाउंटला. मग इथं काय घ्यायचं, बाय पार्टनर्स कॅपिटल अकाउंट म्हणजे सीज कॅपिटल अकाउंट आणि बाय डीज कॅपिटल अकाउंट. अमाऊंट किती आहे, एकूण लॉस आहे 7,000 रुपये. निम्मा निम्मा
त्या पार्टनर्समध्ये वाटला जाणार. 3,500 सीला, 3,500 डीला. 7,000 रुपये ट्रान्सफर करून होणार कॅपिटल अकाउंटला. कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला येणार आणि इकडे क्रेडिट बॅलन्स आहे. क्रेडिट बॅलन्स डेबिट साईडला जाणार. इथं काय घ्यायचं, टू प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट. हा लॉस आहे त्यामुळे तो डेबिट साईडला येतोय. 3,500 आणि 3,500 या पद्धतीने आपण काय केलं, अकाउंट ट्रान्सफर केले. आता आपण काय करायचं, अकाउंट क्लोज करायचं, कॅपिटल अकाउंट क्लोज करायचा. ओके. आता इथे कुठली साईड मोठी आहे, डेबिट का क्रेडिट? सॉरी, इथे एक ॲडजस्टमेंट आपली चुकली. लोन जे जाणार आहे कॅपिटल अकाउंटला त्याच्यामुळे कॅपिटल वाढणार, कारण ते लोन चुकवावं लागेल पार्टनर्सना, बरोबर. त्यामुळे तेवढी जास्त अमाऊंट त्यांनी बिझनेसमध्ये आणली असं त्याचा अर्थ होईल. त्याच्यामुळे ती क्रेडिट साईडला घ्यायची अमाऊंट बाय लोन अकाउंट 5,000 रुपये आणि 5,000 रुपये. आता आपण काय करू, अकाउंट क्लोज करूया. 10,000 प्लस 2,500 प्लस 5,000 17,500 आणि 17,500. हीच अमाऊंट इकडे घेऊया. 17,500 17,500. जो बॅलन्स आहे तो कुठे ट्रान्सफर करतो आपण, न्यू फर्ममध्ये. न्यू फर्मचं नाव काय आहे, AB अँड कंपनी. 17,500 मधून 3,500 रुपये गेले. अमाऊंट किती राहिली, 14,000 रुपये. 14,000 रुपये ट्रान्सफर कुठं होणार, A आणि Bला. मग इथं काय म्हणायचं, बाय सीज कॅपिटल किती रुपये, 14,000 बाय डीज कॅपिटल 14,000 रुपये ट्रान्सफर केले. त्यानंतर न्यू फर्ममध्ये सर्व असेट्स आणि लायबिलिटीज जाणार. असेट्स कुठं जाणार, डेबिट साईडला. लायबिलिटीज जाणार क्रेडिट साईडला. मग असेट्स कोणकोणत्या ट्रान्सफर आपण केलेले आहेत ते आपल्याला पाहायचे आहेत. बॅलन्स शीटमध्ये ज्या ज्या असेट्स दिल्या त्या सर्व ट्रान्सफर करायचे आणि रिव्हॅल्युएशनची अमाऊंट ट्रान्सफर करायची. ओके. मग बॅलन्स शीटमध्ये बघा, असेट साईडला आहे लँड अँड बिल्डिंग. मग पहिल्यांदा इथे देईल टू लँड अँड बिल्डिंग. रिव्हॅल्युएशनची अमाऊंट दिली ॲडजस्टमेंटमध्ये 10,000 रुपये. पुढची असेट दिली मशिनरी. रिव्हॅल्युएशनची अमाऊंट आहे 8,000 रुपये. पुढची असेट आहे फर्निचर. अमाऊंट आहे 2,500. पुढची असेट आहे डेटर्स. अमाऊंट आहे 7,000. पुढची असेट आहे स्टॉक. अमाऊंट आहे 8,000 रुपये. पुढची असेट आहे, पुढे दिले रिव्हॅल्युएशनमध्ये आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय आहे, लायबिलिटी आहे, त्यामुळे ती क्रेडिटला घ्यायची बाय आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. अमाऊंट दिली रिव्हॅल्युएशनची 3,500. त्यानंतर कोणकोणते असेट्स राहिल्या बॅलन्स शीटमध्ये, असेट्स कोणती राहिली, कॅश ॲट बँक. कॅश किती आहे, 1,000 रुपये. मग ती अमाऊंट आपण कुठं घेऊ, डेबिट साईडला. टू कॅश 1,000 रुपये. आणि गुडविल क्रिएट केला होता आपण, बरोबर. गुडविल किती क्रिएट केला होता, 5,000 रुपये. ते सुद्धा जाणार न्यू फर्ममध्ये. टू गुडविल 5,000 रुपये. आणि लायबिलिटी क्रेडिट साईडला घ्यायची. आपण आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस घेतले. अजून एक लायबिलिटी राहिली बॅलन्स शीटमध्ये, ती आहे क्रेडिटर्स 10,000 रुपये. मग बाय क्रेडिटर्स 10,000 रुपये. ओके. या पद्धतीने आपण सर्व असेट्स लायबिलिटीज घेतले. टोटल जर केली 14,000 प्लस 14,000 28,000. 28,000 प्लस 3,500 31,500. 31,500 प्लस 10,000 41,500. 41,500ला क्लोज होईल. इकडची अमाऊंट 41,500 येते का. 10,000 प्लस 8,000 18,000.
18,000 आणि 2,500 20,500, 20,500 आणि 7,000 27,500, 27,500 आणि 8,000 35,500, 35,500 आणि 1,000 36,500, 36,500 आणि 5,000 41,500. 41,500ला काय होईल? AB अँड कंपनीचं अकाउंट क्लोज होईल. आणि मग आपल्याला जे अकाउंट्स 3 सांगितले होते, प्रॉफिट अँड लॉस ॲडजस्टमेंट अकाउंट, कॅपिटल अकाउंट आणि AB अँड कंपनी अकाउंट, हे तिन्ही अकाउंट आपण काय केले? तयार केले. दुसरा पार्ट आपला पूर्ण झाला. यानंतर आपल्याला जर्नल एंट्री सांगितलेल्या आहेत न्यू फर्मच्या अकाउंटमध्ये. मग आपल्याला त्या तयार कराव्या लागतील. मग आपल्याला काय सांगितलंय? जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ AB अँड कंपनी. आपण लिहू जर्नल एंट्रीज इन द बुक्स ऑफ AB अँड कंपनी. जर्नल एंट्रीज तयार करू. डेट, पर्टिक्युलर्स, LF, डेबिट रुपीज आणि क्रेडिट रुपीज. बरोबर. आता एंट्रीज कोणकोणत्या होतात? 2 प्रकारच्या एंट्री होतात. पहिलं म्हणजे असेट्स अँड लायबिलिटीज आणि न्यू फर्ममध्ये ट्रान्सफर केल्याची, दोन्ही फर्मच्या असेट्स अँड लायबिलिटीज ट्रान्सफर केल्याची एंट्री व्हायची. परत करायची डिझायर्ड कॅपिटलची. कॅपिटल किती आणले, कमी आणले की जास्त आणले त्याची. बरोबर. कमी आणलं असेल तर त्यांच्याकडून कॅश जमा करून घ्यायची. जास्त जर आणलं असेल तर तेवढ्या अमाऊंट त्यांना माघार द्यायची काय पार्टनर्सना. त्याच फक्त एंट्रीज इथं होतील. मग पहिल्यांदा एंट्री काय होते? तर ओल्ड फर्ममधून न्यू फर्ममध्ये असेट ट्रान्सफर केले म्हणून असेट अकाउंट डेबिट. कोणकोणत्या असेट ट्रान्सफर केल्या त्या आपण जनरल एंट्रीजमध्ये पाहिलं ओल्ड फर्मच्या. त्याच न्यू फर्मच्या अकाउंटमध्ये काय करायचं? असेट्स घ्यायच्या. मग असेट्स कोणकोणत्या ट्रान्सफर केलेल्या आहेत? A आणि Bच्या पहिल्यांदा बघा. पहिल्यांदा केले लँड 10,000 रुपये. मग लँड अकाउंट डेबिट 10,000 रुपये. त्यानंतर केले मशिनरी 7,000 रुपये. मशिनरी अकाउंट डेबिट 7,000 रुपये. त्यानंतर ट्रान्सफर केलेली पुढची असेट आहे फर्निचर 2,500. त्यानंतर पुढची असेट आहे डेटर्स 5,500. त्यानंतर पुढची असेट आहे स्टॉक 8,000. पुढची असेट आहे कॅश. कॅशचा बॅलन्स किती दिलेला आहे बॅलन्स शीटमध्ये? 3,000 रुपये. तो घ्यायचा कॅश अकाउंट डेबिट 3,000 रुपये. आणि काय आणखी एक असेट ट्रान्सफर केलेली कोणती होती? गुडविल 10,000 रुपये. मग ते सुद्धा डेबिटला गुडविल अकाउंट डेबिट 10,000 रुपये. त्यानंतर आपण काय करतो? लायबिलिटी असेट अकाउंट डेबिट टू लायबिलिटीज अकाउंट. लायबिलिटीज कोणकोणत्या ट्रान्सफर केल्या? टू सनरी क्रेडिटर्स. सनरी क्रेडिटर्स किती ट्रान्सफर केले? 15,000 रुपये. पुढची लायबिलिटी कोणती होती? आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस टू आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस ट्रान्सफर केले 2,000 रुपये. आणि कॅपिटल एज कॅपिटल. एचं कॅपिटल आपण किती ट्रान्सफर केलं होतं? ओल्ड फर्मच्या पुस्तकामध्ये आपण ते नोंदवलं होतं 14,500. आणि बीचं सुद्धा 14,500 होतं. बरोबर. म्हणजे असेट्स अकाउंट डेबिट टू लायबिलिटीज अकाउंट.
नरेशन काय being assets and liabilities taken over. या पद्धतीने पहिली एंट्री ही होईल. ए आणि बी चे असेट्स अँड लायबिलिटीज टेक ओव्हर केल्या न्यू फर्मनं. आता सी आणि डीच्या सुद्धा असेट्स अँड लायबिलिटीज घ्यायच्या. मग कोणकोणत्या असेट्स अँड लायबिलिटीज ट्रान्सफर केल्या होत्या सी आणि डीच्या? तर पहिलं होतं लँड 10,000, लँड अकाउंट डेबिट 10,000 रुपये, मशिनरीत डेबिट 8,000 रुपये, पुढे दिलंय फर्निचर 2,500, फर्निचर अकाउंट डेबिट 2,500, डेटर्स 7,000, पुढची असेट दिली स्टॉक 8,000, पुढची असेट दिली कॅश. कॅशचा अकाउंटचा बॅलन्स किती दिलाय 1,000 रुपये. आणि गुडविल जे क्रिएट केलं होतं सी आणि डीचं ते होतं 5,000 रुपये. ते 5,000 रुपये ट्रान्सफर केले. सर्व असेट्स आपण ट्रान्सफर केल्या. आता लायबिलिटीज ट्रान्सफर करायच्या टू सन्ड्री क्रेडिटर्स. अमाऊंट किती येणार? अमाऊंट दिली बॅलन्स शीटमध्ये 10,000 रुपये. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस, आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस रिव्हॅल्युएशनची अमाऊंट दिलेली आपल्याला बघा 3,500. आणि कॅपिटल किती ट्रान्सफर केले? सीज कॅपिटल ट्रान्सफर केलं होतं 14,000. आणि डीचं कॅपिटल किती ट्रान्सफर केलं होतं 14,000. ही आपण जे एंट्री केल्या त्या ओल्ड फर्ममध्ये उलट्या केल्या होत्या. ओल्ड फर्ममध्ये काय केलं होतं? सर्व लायबिलिटीज डेबिटला घेतल्या होत्या, कॅपिटल डेबिटला घेतलं होतं, टू असेट्स घेतले होते. आता इथं उलटी केली. ओल्ड फर्ममध्ये असेट्स आलेले आहेत त्यामुळे असेट अकाउंट डेबिट केलेलं आहे. नरेशन काय येईल? बिईंग असेट्स अँड लायबिलिटीज टेकन ओव्हर. ओके, या पद्धतीने 2 जर्नल एंट्रीज होतील. पुढची जर्नल एंट्री कोणती होईल? तर डिझायर्ड कॅपिटलची. पण ती करण्याच्या अगोदर आपल्याला जी ॲडजस्टमेंट दिलेली आहे ती बघा. ॲडजस्टमेंट क्रमांक 2 बी. द गुडविल ऑफ ए बी अँड सी डी वेअर व्हॅल्यूड ॲट ₹10,000 अँड 5,000 रिस्पेक्टिव्हली इन द फर्स्ट इन्स्टंट. पहिल्यांदा काय केलं? ए बी फर्मचं गुडविल 10,000 रुपये, सी डीचं 5,000 रुपये डिसाईड केलं. बट फॉर द पर्पज ऑफ बॅलन्स शीट इन द न्यू फर्म कंबाईन गुडविल वुड बी व्हॅल्यूड ॲट 12,000. जरी 15,000 रुपये टोटल ए बी आणि सी डीचं गुडविल डिसाईड केलं असतं आणि ते ट्रान्सफर जरी केलं असतं तेव्हा आपण ट्रान्सफर केलं आहे गुडविल. इथं 5,000 रुपये, इथं 10,000 रुपये, 15,000 रुपये ट्रान्सफर केले. पण न्यू फर्मच्या बॅलन्स शीटमध्ये गुडविल किती घ्यायचं आहे? 12,000 रुपये. म्हणजे 3,000 रुपये काय झालं? गुडविल कमी झालं. गुडविल कमी झालं याचा अर्थ काय? तर पार्टनर्सचं कॅपिटल तेवढं कमी झालं. कारण पार्टनर्स कॅपिटलमध्ये गुडविल आपण ॲड केलं होतं. ओल्ड फर्मच्या ज्यावेळी कॅपिटल अकाउंट तयार केला होता त्यावेळी, बरोबर, गुडविल क्रेडिट साईडला घेतलं होतं पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या. पण आता 3,000 रुपयांनी पार्टनर्सचं कॅपिटल कमी होणार आहे. मग ते डेबिट साईडला घ्यावं लागेल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचं. पार्टनर कॅपिटल अकाउंट तेवढा कमी होईल. पार्टनर कोण कोण आहे? ए बी सी डी. त्यांचं कॅपिटल अकाउंट काय होईल? डेबिट होईल. एज कॅपिटल अकाउंट डेबिट, बीज कॅपिटल अकाउंट डेबिट, सीज कॅपिटल अकाउंट डेबिट, डीज कॅपिटल अकाउंट डेबिट. आणि क्रेडिटला काय येणार? गुडविल अकाउंट. आणि गुडविल काय झालेलं आहे? कमी झालेला आहे. आपण ज्यावेळी गुडविल क्रिएट करतो त्यावेळी याच्याबरोबर उलट एंट्री करतो. गुडविल अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट, बरोबर. पण आता गुडविल कमी झाले त्यामुळे उलट एंट्री केली. कॅपिटल अकाउंट डेबिट टू गुडविल. कितीने कमी झाले? 3,000 रुपयांनी. आणि हे वाटायचं प्रत्येकाला. कसं वाटायचं आहे तर त्याची ॲडजस्टमेंट आपल्याला सांगितलेली आहे. आपला जो पहिला पॅराग्राफ दिला आहे
रिव्हॅल्युएशन ऑफ असेटच्या वर की प्रॉफिट अँड लॉस इज इक्वली बिटवीन देमसेल्स, प्रत्येकामध्ये इक्वली प्रॉफिट अँड लॉस आहे, मग गुडविल सुद्धा इक्वली डिस्ट्रीब्यूट करायचा. मग गुडविल प्रत्येकाला किती जाईल 3000 रुपये आहे, प्रत्येकामध्ये समान भाग आहे वाटायचा 3000 भागिले 4 किती 750. प्रत्येकाला काय करायचं 750 रुपये कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला ट्रान्सफर करायचे. तेवढा कॅपिटल त्यांचा काय होईल कमी होईल. बरोबर, ही झाली तिसरी एंट्री. आता चौथी डिझायर्ड कॅपिटल, किती कॅपिटल आणायला पाहिजे आणि किती त्यांनी आणलं त्याची. आता बघा एकूण कॅपिटल त्यांनी किती आणलं, सॉरी किती आणायला पाहिजे होतं त्याचं आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेली आहे बघा. सी द रिकन्स्ट्रक्टेड कॅपिटल्स ऑफ पार्टनर्स शुड बी ₹14,000 ईच. प्रत्येकाचं कॅपिटल किती डिसाईड केलेलं आहे न्यू फर्ममध्ये 14,000 रुपये. बरोबर, म्हणजे एचं कॅपिटल न्यू फर्ममध्ये असेल 14,000, बीचं असेल 14,000, त्याच्याऐवजी आपण समजण्यासाठी काय करू, किती आणले कॅपिटल ते पहिल्यांदा घेऊ. एन न्यू फर्ममध्ये कॅपिटल किती आणलं, इथं बघा एच कॅपिटल 14,500, बीनं किती आणलं 14,500, सीनं किती आणलं, इथं कॅपिटल अकाउंट आहे 14,000, आणि डीने किती आणलं 14,000. तिथं आपण काय म्हणू कॅपिटल ब्रॉट, कॅपिटल एवढं आणलं पार्टनर्सनी न्यू फर्ममध्ये, म्हणजे पार्टनर्स कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स जो आपण न्यू फर्ममध्ये ट्रान्सफर केला तो एवढा होता. बरोबर, त्यांनी आणायला किती पाहिजे होतं ते आपल्याला तिसऱ्या ॲडजस्टमेंटमध्ये दिलेलं आहे. त्याच्या आधी गुडविल अकाउंट 3,000 रुपयांनी कमी झाले. बरोबर, म्हणजे एवढी अमाऊंट 750 रुपये काय झाली गुडविल पार्टनर्स कॅपिटल अकाउंटच्या डेबिट साईडला लिहिली, म्हणजे कॅपिटल तेवढं कमी होणार न्यू फर्ममधलं. बरोबर, त्यांनी एवढा अमाऊंट ट्रान्सफर जरी केली तरी गुडविल कमी झाल्यामुळं प्रत्येकाची 750 रुपये अमाऊंट कमी झाली. बरोबर, गुडविल जी रिड्यूस झालेली अमाऊंट आहे 750 रुपये, तेवढं त्यांचं कॅपिटल कमी होणार आहे. बरोबर, 14,500 त्यांनी न्यू फर्ममध्ये आणलं खरं, पण त्यांचं गुडविल 750 कमी झालं एचं. 14,500 वजा 750 13,750. ॲक्च्युअल कॅपिटल किती त्यानं ट्रान्सफर केलं न्यू फर्ममध्ये 13,750. बीनं किती केलं तेवढंच 13,750. सीनं 14,000 वजा 750 13,250. डीचं सुद्धा 13,250. त्यांचं ॲक्च्युअल कॅपिटल किती ट्रान्सफर केलं न्यू फर्ममध्ये तर एवढं केलं. आता जी तिसरी ॲडजस्टमेंट दिलेली आहे की रिकन्स्ट्रक्टेड कॅपिटल किती आणायला पाहिजे न्यू फर्ममध्ये कॅपिटल, ती अमाऊंट दिलेली आहे. किती रुपये प्रत्येकाला आणलं पाहिजे, रिकन्स्ट्रक्टेड कॅपिटल किती आहे म्हणजे आणायला पाहिजे 14,000 रुपये प्रत्येकानं. बरोबर, एचं बघा एनं आणलं किती 13,750, आणायला पाहिजे होतं किती 14,000, म्हणजे त्यांनी कमी किती आणलं 250 रुपये वजा 250. बीनं आणायला पाहिजे 14,000, आणले किती 13,750, कमी किती आणलं 250. सीनं 14,000 रुपये आणायला पाहिजे होतं, आणले किती 13,250, म्हणजे कमी किती आणलं 750 रुपये. आणि डीनं 14,000 आणायला पाहिजे होतं, आणलं किती 13,250, म्हणजे कमी आणलं 750. एवढं त्यांनी कमी आणलं. बरोबर, म्हणजे एवढं अजून त्यांना आणावं लागेल कॅपिटल. बरोबर, मग ते कॅश किंवा घेऊन न्यू फर्ममध्ये ए 250, बी 250, सी 750 आणि डी 750 एवढं कॅपिटल घेऊन येतील. त्यामुळे न्यू फर्ममध्ये एंट्री काय येईल पुढची तर बँक अकाउंट डेबिट टू एज कॅपिटल
एवढं कॅपिटल त्यांना आणावं लागणार आहे. ए किती आणणार आहे 250 रुपये. टू बीज कॅपिटल 250. टू सीज कॅपिटल 750. टू डीज कॅपिटल 750. मग 750 प्लस 750 प्लस 250 प्लस 250 आम्हाला किती येणार 2000 रुपये. 2000 रुपये कॅश न्यू फर्ममध्ये त्यांना आणावं लागेल. आपण नॅरेशन काय लिहू बी कॅश ब्रॉट बाय पार्टनर्स. ओके, त्यांनी कॅश डिझायर्ड कॅपिटलपेक्षा कमी कॅपिटल त्यांनी आणलं न्यू फर्ममध्ये आणि त्याच्यामुळं त्यांना एक्स्ट्राचा एवढा कॅश आणावा लागला. या पद्धतीने आपल्याला जर्नल एंट्रीज ह्या न्यू फर्ममध्ये काय होतील पूर्ण होतील. आपल्याला पुढं काय सांगितलेलं आहे तर बॅलन्स शीट तयार करायला सांगितलेली आहे. आपण तयार करू. बॅलन्स शीट ही कुठली आहे ओपनिंग बॅलन्स शीट आहे. न्यू फर्म सुरूच होती आहे. इन द बुक्स ऑफ AB and कंपनी. इकडे काय असेट्स आणि इकडे लायबिलिटीज. आता असेट्स अँड लायबिलिटीज आपल्याला लिहायचे. असेट्स अँड लायबिलिटीज कोणकोणत्या ट्रान्सफर केलेल्या आहेत ऑलरेडी ते आपल्याला दिलेलेच आहेत बरोबर. असेट कोणते आहे ए अँड बी ची लँड 10,000 रुपये. लँड ए अँड बी ची किती आहे 10,000 रुपये. सी आणि डी ची किती आहे 10,000 रुपये. एकूण झाले टोटल लँड झाली 20,000 रुपयांची. 20,000 रुपये काय केलेत ट्रान्सफर केलेत. त्यानंतर पुढची जी असेट दिलेली आहे ते कोणते आहे मशिनरी 7,000 रुपये ए आणि बी ची. सी आणि डी ची 8,000 रुपये. मशिनरी घेऊ 7,000 रुपये प्लस 8,000 रुपये टोटल झाली 15,000 रुपयाची मशिनरी. पुढं आहे फर्निचर 2,500 आणि सी आणि डीचं 2,500. पुढचं घ्या फर्निचर 2,500 आणि 2,500 टोटल झाले 5,000 रुपये. पुढचे आहे असेट डेटर्स 5,500 आणि 7,000. 5,500 आणि 7,000 काय म्हणूया डेटर्स आम्हाला किती 12,500. पुढची असेट दिली स्टॉक 8,000 आणि 8,000. असेट घेऊया स्टॉक 8,000 प्लस 8,000 16,000 रुपये. पुढची असेट आहे कॅश 3,000 आणि 1,000. कॅश 3,000 आणि 1,000. पण कॅपिटल कमी पडल्यामुळे सुद्धा 2,000 रुपये ही पार्टनर्सने एक्स्ट्रा कॅश आणलेली आहे बरोबर. मग ती त्याच्यामुळे सुद्धा 2,000 रुपयांनी कॅश वाढणार. अमाऊंट येणार 3,000 प्लस 1,000 प्लस 2,000. एकूण अमाऊंट होणार कॅशची 6,000 रुपये. पुढचं गुडविल शेवटचे असेट. गुडविलची अमाऊंट किती डिसाईड केलेली आहे न्यू फर्ममध्ये 12,000 रुपये. इथली अमाऊंट घ्यायची नाही कारण आपल्याला जे ॲडजस्टमेंट सांगितलेली आहे तिसरी की न्यू फर्ममध्ये गुडविल किती डिसाईड केलेलं आहे तर 12,000 रुपये दुसरी ॲडजस्टमेंट. त्यामुळे ते 12,000 रुपये घ्यायचे. अशा पद्धतीने सर्व असेट्स घेतल्या. आता लायबिलिटीज घेऊया. पहिल्यांदा सनरी क्रेडिटर्स
सनपे क्रेडिटर्स ए आणि बीचे किती आहेत 15,000, सी आणि डीचे 10,000. 15,000 प्लस 10,000 25,000. पुढचं आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस 2,000 आणि 3,500. अमाऊंट किती येणार 5,500. पुढचं कॅपिटल अकाउंट, पुढे दिले कॅपिटल ए बी सी आणि डीच. ॲडजस्टमेंटमध्ये आपल्याला सांगितलं की प्रत्येकाचं कॅपिटल हे किती आहे. ॲडजस्टमेंट क्रमांक 3, द रिकन्स्ट्रक्टेड कॅपिटल ऑफ इच पार्टनर शुड बी 14,000. प्रत्येकाचं 14,000 रुपये. एकूण किती येणार 14 चौक 56. टोटल कॅपिटल 56,000 रुपये. आपण सर्व सेक्शन सर्व लायबिलिटीज घेतल्या बरोबर. कॅपिटल कमी पडत होतं 2,000 रुपयेच, ते आणलं आणि 2,000 रुपये कॅश वाढवला. ओके, या पद्धतीने आपण सर्व असेट्स लायबिलिटीज घेतल्या. 25,000 प्लस 5,500 30,500 प्लस 56,000 एकूण किती येणार 86,500 टोटल लायबिलिटी साईडची. इकडे सुद्धा 20,000 प्लस 15,000 35,000 प्लस 5,000 40,000 40,000 प्लस 12,500 52,500 प्लस 16,000 68,500 प्लस 6,000 74,500 प्लस 12,000 86,500. या पद्धतीने असेट्स अँड लायबिलिटीजची टोटल बरोबर येईल. आपलं बॅलन्स शीट ही क्लोज होईल. ओके, या पद्धतीने आपण सर्व असेट्स लायबिलिटीज घेतल्या, बॅलन्स शीट तयार केली, जर्नल एंट्रीज या तयार केल्या.